नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि मी आज व्हिडिओला पण सकाळ सकाळ सुरुवात केली। आणि परवाचा व्हिडिओ मी काल अपलोड केला होता ना माझ्या बर्थडेचा, तर त्या व्हिडिओला सगळ्यात ताईंनी, मावशींनी, माझ्या मैत्रिणींनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी आभारी सर्वांची। आणि खरं सांगू का ताईंनो, मला आज इतकं भारी वाटतंय ना, सोशल मीडियाच्या माध्यमातून, बाकी काही नाही, पण मी इतकी जीवाभावाची माणसं कमावली ना, आपली यूट्यूब फॅमिली, इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडून मला 2 दिवस कमेंटचा असा भरभरून पाऊस पडत होता ना, म्हणजे आपल्या यूट्यूब फॅमिलीच्याच 400-450 कमेंट होत्या, त्यानंतर फेसबुकच्या वेगळ्या, इंस्टाग्रामच्या वेगळ्या। तर एवढ्या कमेंटचे रिप्लाय देणं सुद्धा माझ्याच्याने शक्य झालं नाही, इतक्या कमेंट होत्या। कमेंटच्या माध्यमातून मला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले सगळ्यांनी, यापेक्षा काय हवं अजून। तर पुन्हा एकदा खूप खूप आभारी मी सर्वांची, तुम्ही सर्वांनी मला इतकं भरभरून प्रेम दिलं त्यासाठी। तर ही कसली तयारी करते मी, आज आपण वाफेवरच्या पापड्या कशा बनवायच्या ते बघणार आहेत। तर मी 2 वर्ष झाले तेव्हा पण व्हिडिओ टाकला होता एक, आणि पाठीमागच्या वर्षी पण एक व्हिडिओ टाकलेला आहे, वाफेवरच्या पापड्या कशा करायच्या, तांदळाच्या पापड्या। तर त्याच व्हिडिओला भरपूर कमेंट येऊ राहिल्यात की ताई पुन्हा एकदा तुम्ही तो व्हिडिओ बनवा आणि वाफेवरच्या पापड्या कशा करायच्या ते आम्हाला एकदा पुन्हा डिटेलमध्ये सांगा। तर चला म्हणलं तुम्हाला पण मी पुन्हा सांगते आता। आणि ह्यावेळेस आपण आहे ना थोड्याशा वेगळ्या पद्धतीने वाफेवरच्या पापड्या करणार आहेत, त्या बनवायला इतक्या सोप्या आहेत ना, म्हणजे ताटावर ते पीठ टाका, ती पापडी निघती नाही निघती, त्याचं काही फंडाच नाही आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण वाफेवरच्या पापड्या करणार आहेत। अगदी म्हणजे जे नवीन बनवतात ना, नवीन करायला लागलेले आहेत ना, उन्हाळी वाळवण, त्यांना सुद्धा जमतील। आता संध्याकाळी मी स्वयंपाक चुलीवर करत असते ना टेरेसवर, तर जुना एक मिक्सर आहे ना, तो असा मी वरतीच ठेवलेला आहे ना, तर इथंच वाटते मी आता हे तांदूळ, आणि टेरेसवरतीच मी पापड्या बनवणार आहे। अगदी मोकळ्या वातावरणामध्ये असं निसर्गाच्या सानिध्यात काम करायचं म्हणलं ना, अजिबात कंटाळा येत नाही। तर टेरेसवरती सगळी सोय केलेली ना आपण, तर इथंच बनवते म्हणलं मी एकदम मस्त। तर पाखरांचा चिवचिवाट चालू आहे आणि हलकी हवा चालू आहे, आणि आपण ग्रीन नेट टाकलेलं आहे ना वरती, त्याच्या खाली सावली पण आहे, तर तिथंच मी बनवणार आहे। तर तांदूळ मी आहे ना 2 दिवस आधी भिजू घातले होते, आणि त्याचं पाणी आता ओतून घेते मी। तर तांदूळ भिजायला घातलेले मी शूट केलं होतं, पण ती क्लिप माझ्याकडून डिलीट होऊन गेली। तर तांदूळ तुम्ही 2 दिवस भिजवलं तरी पण चालतं, किंवा एक रात्रभर भिजवलं तरी पण चालतं, पण तांदूळ नक्की भिजवायचे, त्याशिवाय आपल्या पापड्या अशा एकदम व्यवस्थित होत नाही, नाहीतर मग त्या तुटल्या जातात। तर आपण कुरड्यासाठी जसे गहू भिजायला घालतो ना, त्याचं रोज आपण पाणी बदलतो, तसंच ह्या तांदळाचं पाणी बदलत होते मी, आणि दुसरं पाणी त्याच्यात टाकत होते। आणि पुन्हा ते तांदूळ मी 2-3 पाण्याने धुवून घेतलेत आता, म्हणजे आंबूस वास वगैरे येणार नाही तांदळाचा। एकदम पांढरे शुभ्र झालेत तांदूळ 2 दिवस भिजल्यामुळं, आणि आपण भरपूर पाण्याने धुतलेत ना, कारण आपण भिजायला टाकायच्या वेळेस पण धुवूनच भिजायला घालतो, आणि त्याचं पाणी ओतत राहतो 2 दिवस, आणि आता पण त्याला 2-3 पाण्याने मी धुवून घेतलंय। आणि आता हे मिक्सरला वाटता नाही ना, त्याच्यामध्ये जास्तचं पाणी अजिबात घालायचं नाही, अगदी थोडंसं घालायचं, आणि बारीक एकदम पेस्ट बनवून घ्यायची त्याची। जास्त पाणी झालं ना, मग पण आपल्या पापड्या व्यवस्थित येणार नाहीत। आणि तांदूळ भिजलेले आहेत ना, तर एकदम फाईन पेस्ट झाली, तुम्ही बघू शकता, अगदी बारीक असं एकदम पेस्ट झाली त्याची, अशी करून घ्यायची। अजिबात मोठं ठेवायचं नाही, नाहीतर मग पापड्या व्यवस्थित येत नाहीत। आता सगळे तांदूळ मी वाटून घेतलेत आणि एकदम परफेक्ट झाले, तुम्ही बघू शकता। मी तांदूळ वाटायला अगदी थोडं थोडं, म्हणजे 2-3 चमचे पाणी घातलं होतं, पाणी अजिबात जास्त घालायचं नाही। तर 2 वाट्या तांदूळ आहेत फक्त हे, आणि 2 बॅचमध्ये मी वाटले 2 वेळा। तर दोन्ही वेळा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-2, 3-3 चमचेच फक्त पाणी घातलंय, आणि हे एकदम बारीक पेस्ट बनवून घेतली, तुम्ही बघू शकता, एकदम घट्ट झालंय। तर असंच लागतं आपल्याला। तर आपलं पीठ एकदम व्यवस्थित झालंय, कसं समजायचं ते पण मी तुम्हाला सांगते। तर आपण पळी बुडवली ना पिठामध्ये, तर पळीला एकदम असं पीठ लागतं, आणि पळी एकदम अशी कवर होती। त्यानंतर आपण त्याच्यावरून असं बोट फिरवलं ना, तर मध्ये एकदम लाईन झाले जाते, तुम्ही बघू शकता। ते दोन्हीकडलं पीठ अजिबात एकत्र होत नाही, म्हणजे लाईनीवर येत नाही, म्हणायचं आपलं पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे। पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला, पहा आता पिठामध्ये बुडवलं ना, अशी लाईन ओढली ना आपण, तर ते पीठ आहे ना त्या लाईनीवर अजिबात येत नाही, एकदम हे पहा, एकदम व्यवस्थित झालेलं आहे आपलं पीठ। असं चेक करायचं। जास्त घट्ट वाटलं ना, तर आपण थोडंसं पाणी घालायचं, जास्त पातळ होऊन नाही द्यायचं, वाटतानाच आपण जास्त पाणी अजिबात नाही घालायचं।
आणि बाय चान्स आपल्याकडून पातळ झालंच तर काय करायचं ते पण सांगते. आपल्याकडं तांदळाचं पीठ असेल ना घरामध्ये, तर थोडंसं ते मिक्स करायचं त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. गुठळ्या वगैरे राहू द्यायच्या नाही, असं करायचं. पातळ झालं तर, नाहीतर मग पातळ नाही झालं पीठ टाकायची गरज पडत नाही. आणि बाजारातल्या पीठ म्हणजे बाजारातलं पीठ मिळतं ना तांदळाचं, त्यांनी तर पापड्या अजिबात करायचं नाही भिजून, तर त्यानेसुद्धा आपल्या पापड्या व्यवस्थित येत नाही. असं तांदूळ भिजूनच आपण प्रॉपर वाटायचं तर पापड्या छान येतात. आता ह्या पिठामध्ये मी एक चमचाभर जिरा घातला आहे आणि 1 चमचाभर चवीनुसार मीठ घालते आणि 1 चमचाभर असा पापड खार घालते. तर पापड खार घातला ना आपण ह्या पिठामध्ये, तर आपल्या पापड्यात ना एकदम मस्त फुलल्या जातात. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे उन्हाळी वाळवण करताना आपण कधी पण मीठ जरा थोडंसं प्रमाणातच घालायचं. मीठ जास्त झालं ना उन्हाळी वाळवण वाळल्यानंतर ते खूप खारट लागतं. त्यामुळे मी आता थोडंसं चेक केलं आणि चेक केल्यानंतर मला जाणवलं की थोडंसं आता अळणी वाटते. अगदी थोडंसं मी पुन्हा मीठ घातलंय आणि मिक्स करून घेते आता. आता हे पापड्या बनवण्यासाठी आपलं पीठ एकदम रेडी झालंय आता. तर हे मंडळी, लावली शेगडी, पाण्याला उकळी आली चांगली, माझी सगळी तयारी झाली. आता ही लाईटीची शेगडी ना, तर हीच ठेवली मी इथं टेरेसवरती, कारण टेरेसवरती लाईटीचे पॉईंट काढलेले आहेत ना, म्हणलं इथं शेगडी लावते आणि इथंच पापड्या बनवते मी आता शेगडीवर मी अर्ध पातेल्यावर पाणी ठेवलं होतं, त्याला चांगली उकळी आली आणि उकळी आलेल्या पाण्यावर म्हणजे पातेल्यावर मी पुन्हा जाळी ठेवली. जे आपण आळूच्या वड्या, कोथिंबीरच्या वड्या वाफवतो ना, तर छिद्राची जाळी असती पहा, म्हणजे चाळणी, तर ती ठेवली त्याच्यावरती. आणि आता मी पातेल्याच्या तोंडाला हे कॉटनचा कपडा बांधते आणि कपडा कॉटनचाच घ्यायचा, म्हणजे तो गरम होऊन चिपकणार वगैरे नाही. त्यामुळे मी कॉटनचाच कपडा घेतला आहे. आणि गॅसवर जर करायचं असलं तुम्हाला पापड्या, त्या पाण्याला एकदा उकळी आली ना, गॅस एकदम मीडियम करायचा आणि बारीक केला तरी पण चालतो आणि मग आपण पापड्या करत राहायच्या, तर कपड्याला पण काही होत नाही, काहीच नाही. किंवा तुम्हाला वाटलं ना आता आपल्याकडं मोठं पातेलं आहे एकदम आणि त्याला आपण मोठं कॉटनचा कपडा बांधून एकदम एक संगच आपण 4-5 अशा पापड्या करू शकतो, तरी पण चालतं. एकदम झटपट आपल्या पापड्या होत जातील. तर मी एकदम थोड्याच करून दाखवणार आहे तुम्हाला. मी पहिला खिचे पापड केलेले आहेत ना, म्हणलं हे काय बनवले ना तर भरपूर होऊन जाते ना, त्यामुळं मी थोडंसंच पीठ घेतलंय आणि थोड्या पापड्या बनवायच्यात ना मला, त्यामुळं मी छोटंसंच पातेलं घेतलंय, मोठं नाही घेतलं. तर तुम्ही बघू शकता असं आपण कॉटनचा कपडा बांधला ना पातेल्याला, खाली उकळी आलेली पाण्याला वाफावरती निघतात आणि त्या कपड्यावरती आपल्याला पापडी कशी लागते ना, पातळ जाड, त्यानुसार ते पीठ असं गोल गोल पसरून घ्यायचं आणि पालतं झाकण ठेवायचं, म्हणजे ते वाफवलं जाईल पापडी आपली. आणि 1 मिनिटसुद्धा लागत नाही ती वाफवायला. इतक्या झटपट पापड्या होतात ना, कारण खालून पाण्याला उकळी आलेली असते, त्याच्या वाफा निघत असतात आणि त्या वाफेने ते कपडा आहे ना असा ओलसर झालेला असतो, त्याच्यावरती ती पापडी पण वाफवलेली असती, एकदम तयार झालेली असती ना, तिला अशी एकदम मस्त चिकनाई आलेली असती. तर उलटण्याने किंवा असं झाऱ्याने पापडी ती अलगद काढून घ्यायची, एकदम छान अशी पापडी निघल्या जाती. तर तुम्ही बघू शकता खूप पटपट होत्या. तर आपण ताटावर पापड्या करतो ना, तर पाठीमागच्या वेळेस मी ताटावरच्याच पापड्या दाखवल्या होत्या, पण ताटावरच्या पापड्यापेक्षा ह्या कपड्यावरच्या पापड्या आहेत ना वाफेवरच्या, इतक्या झटपट होतात आणि पातळ जाड आपल्याला जशा हव्यात तशा करता येतात आणि एकटंसुद्धा आपण करू शकतो. आणि आपल्याला वाटलं ना आता आपल्याला जास्त पापड्या करायच्या, तर आपण काय करायचं, मोठं पातेलं घ्यायचं जरा आणि त्याच्या तोंडाला कॉटनचा कपडा बांधायचा आणि एकाच वेळेस आपण अशा 4-5, 5-6 पापड्या करू शकतो, म्हणजे किती झटपट झाल्या जातील. तर आपल्याला हवं तसं आपण छोट्या पातेल्याने किंवा मोठ्या पातेल्याने असं पापड्या करू शकतो. तर खिचे पापडापेक्षा आणि ताटावरच्या वाफेच्या पापडापेक्षा ह्या इतक्या सोप्या आहेत ना, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कशा झाल्यात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता अशाच ह्या बाकीच्या सगळ्या पापड्या मी करून घेते आता. तर तुम्ही बघू शकता जास्त भांडेसुद्धा लागत नाही बरं का ह्या पापड्या करायला आणि आपण एकट्यासुद्धा करू शकतो. तर ज्या झाऱ्याने मी पापडी काढते ना पातेल्यावरची, म्हणजे कपड्यावरची, तो झाऱ्या मी असं बादलीमध्ये चांगलं पाणी घेतलेलं त्याच्यामध्ये टाकलाय, म्हणजे तो ओला राहील. कारण कोरडा जर झाऱ्या झाला ना तो, तर त्याला आहे ना ती पापडी चिपकले जाईल. त्यामुळं थोडंसं असं ओलं करूनच घ्यायचा. तर आपण उलटण्याने काढा किंवा झाऱ्याने काढा, कशाने पण काढा, पण ते थोडंसं ओलं करून घ्यायचं. त्यामुळे मी इथं बादलीतच पाणी घेतलंय चांगलं आणि त्याच्यामध्ये तो झाऱ्या ठेवते, म्हणजे तो कोरडा होत नाही. आणि आपल्याला वाटलं ना आता पापड्या करून करून तो कपडा आहे ना थोडासा असा चिकट झालाय किंवा त्याच्यावरती तांदळाच्या त्या पिठाचं थोडं काही राहिलंय, तर काय करायचं, चांगला कॉटनचा कपडा आहे ना, नॅपकिन
चांगल्या पाण्यामध्ये बुडवायचा, तो ओला करायचा, पिळून घ्यायचा आणि ते कपड्यावरचं व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि पुन्हा पापड्या करायला लागायचं. तर इतक्या झटपट पापड्या झाल्या जातात ना, तुम्ही बघू शकता. तर आता तुम्ही बोलतान की छाया खूप बडबड करते, पण मला आहे ना एकदम छोट्या छोट्या टिप्स आहेत ना सांगायला लागतात, कारण पापड्या आहेत ना तुमच्या चुकल्या नाही पाहिजे, त्यामुळं मी असं बडबड करून सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर हे थोड्या थोड्या पापड्या सुकायला लागल्यात ना, तर सुकल्यानंतर त्याच्या खालून सुद्धा आपले हात दिसतोय, बोटं दिसतात, इतक्या ट्रान्सपरंट दिसतात, इतक्या पातळ आपल्याला पापड्या ह्या करता येतात. हवे तसं आपण जाड पातळ करू शकतो. तर हे किती छान अशा पापड्या झाल्या जातात. तर चला आता बाकीच्या पापड्या मी करून घेते आणि मी टेरेसवरती पापड्या करायला बसले ना, ते कशामुळे तुम्हाला दाखवते. आता हे पाखरांचा कसा चिवचिवाट असतोय आणि थंड वातावरण आहे, थोडंफार आभाळ पण आलेलं आहे, खूप भारी वाटते. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.